खासदार प्रणिती शिंदे यांचाच कृतज्ञता मेळावा पार पडणार आहे। सोलापुरातील कन्ना चौक परिसरात मेळावा होणार आहे। विधानसभेसाठी सोलापुरातून काँग्रेसचीही जोरदार तयारी सुरू झालेली आहे। काँग्रेस नेते संदीप चाकोते यांचाही विधानसभा निवडणुकीपूर्वी मेळावा पार पडणार आहे। तर विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आता जोरदार तयारीला लागल्याचं कळतंय। आज प्रणिती शिंदे सोलापूरमध्ये कृतज्ञता मेळावा घेत आहेत। त्यामुळे या मेळाव्यातून प्रणिती शिंदे कार्यकर्त्यांना काय सूचना देणार आहेत याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। खासदार प्रणिती शिंदे यांचा आज कृतज्ञता मेळावा पार पडेल। तसंच सोलापुरातील कन्ना चौक परिसरामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्यामधून प्रणिती शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात काय सूचना दिल्या जात आहेत, काय मार्गदर्शन केलं जातं याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। या मेळाव्यामधून काँग्रेस विधानसभेचं रणशिंग फुंकणार का याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलं आहे। काँग्रेस नेते संदीप चाकोते यांचाही विधानसभा निवडणुकीपूर्वी मेळावा पार पडणार आहे। त्यामुळे आता सोलापूरमध्ये काँग्रेस जोरदार तयारी लागल्याचं कळतंय। सोलापुरातील कन्ना चौक या परिसरामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि काँग्रेसकडून या मेळाव्याची जोरदार तयारीही केली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। अनिकेत, सोलापूरमध्ये काँग्रेस जोरदार तयारी करताना दिसतंय। आज ह्यांचा प्रणिती शिंदे यांचा देखील मेळावा पार पडणार आहे। कशा प्रकारे मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे? नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर आज काँग्रेसकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जातंय। खरं तर निवडून आल्यानंतर प्रणिती शिंदे शहरवासियांचा आणि त्यांचे जे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज कृतज्ञता मेळाव्याचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असतील, त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे असतील, हे दोघं मिळून जे आहेत ते सोलापूरवासियांची कृतज्ञता व्यक्त करणार आहेत। आणि त्याचबरोबर हा जो मेळावा आहे या मेळाव्याला संपूर्ण महाविकास आघाडीचे मित्रपक्ष म्हणून तर अनिकेत, या मेळाव्या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।